त्याची वेळेवर खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर खूप कमेंट येत आहे यार की डेली ब्लॉग्स टाकते. तर डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडेल का? सध्या तर आता माझ्याकडे पण चालू आहे, त्याच्यानंतर हितांशीची जबाबदारी घर सांभाळणं आणि आलेल्या ऑर्डर पण करणं, त्यामुळे शक्य होत नाही आहे. पण खूप कमेंट येत आहे. एक जवळची खूप मैत्रीण आहे, तिने रिक्वेस्ट केली अक्षरशः की तू डेली ब्लॉग्स टाकले, ते खूप छान बनवते आणि इन्स्पायर वाटते तुझे डेली ब्लॉग्स बघून. खूप साऱ्या गोष्टी तू सांगते ज्या आम्ही आता सध्या लग्न होऊन नवीन आहोत, ज्या जबाबदाऱ्या आम्ही सांभाळतो त्यातून आम्ही कसं बाहेर पडू शकते, यावर त्यांनी मला ब्लॉग बनवायला सांगितलं. तर प्रयत्न करायला काय हरकत आहे की नाही. जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी करते. चला, आज होता गुरुवार. श्री स्वामी तर सगळ्यांना सगळ्यात आधी. तर आज गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळे सगळे घरातली कामे आवरून झाली आहे आणि आत्ता मी जाते क्लासला. अशी सिंपल छान तयारी होऊन मी निघाली आहे क्लासला. आणि आता क्लास जर म्हणाल तर मी बेसिक मेकअपचे क्लास झालेले आणि बेसिक शिकत आहे, बेसिक ॲडव्हान्स. त्यामध्ये हे ट्रीटमेंट सगळं. तर ते थोडंसं काही दिवस वेळ द्या, डेली रेग्युलर ब्लॉग येईल. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू का, आपल्या हितांशी स्टोअर ऑनलाईन मार्केटिंग चालू करत आहे मी. त्यामध्ये खूप सारं न्यू कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल, जसं साडी, कुर्ती, किचन आयटम झालं, डेली लाईफ झालं किंवा मेकअप प्रॉडक्ट झाले, ते तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे हितांशी स्टोअरवर बघायला मिळेल. जर आवडले तर मी लिंक नक्की देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही बघू शकता. तर चला, क्लासचा वेळ होत आहे आणि क्लासवरून आल्यावर कंटिन्यू ब्लॉगला सुरुवात करूया. मम्मी तू कटिंग शिकली? तुझे कापून दिले केस मी? हा, शेंडे 2-8 दिवस थांब, मग मी शेप मारून दे. ट्रेन व्हायला ना, ट्रेन व्हायला. मी कशी दिसत आहे? कशी दिसत आहे? असं लागत मी छोटी नाही, खजूर खायला. हेलो, हेलो. मैंने छुट्टी खा लिया, सब पढ़नी है बचपन को. मैं तो क्यों टिक रहा हूँ? स्कूल में इतनी सारी छुट्टियाँ और कितना लगा, इतनी सुंदर दिख रही है. देख सकते हैं नहीं, मैंने देखा आपको आईना में. चला, तर आज गुरुवार होता आणि गुरुवार असल्यामुळे मी सगळं फराळ वगैरे केलं आणि छान गरमपैकी चहा घेतला आणि चहा घेऊन निघाले मी क्लासला आलेले. आणि थोडं फन चालू असतं आमच्या क्लासमध्ये पण. तर थोडं आणि एक गोष्ट सांगू काय, बाहेर जर आपण शिकायला गेलं ना, लग्न झाल्यावर खूप मैत्रिणी कमी कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि जसे क्लास जॉईन झाले की नवीन नवीन मैत्रिणी मिळतात छान, आणि खूप सारे अनुभव शेअर करायला मिळतात एकमेकींसोबत. तर हा आमचा ग्रुप आहे सगळा, ज्या माझ्या क्लासमधल्या सगळ्या मुली. तर खूप छान वाटते, खूप छान. आणि हितांशीचं कसं आहे, स्कूलमधून आल्यावर क्लास 5पर्यंत असतोय, प्रॅक्टिससाठी मी थांबते. तर मग हितांशीला कधी कधी क्लासमध्ये घ्यावं लागते मला. तर तेच थोडंसं बरं पण वाटत नाही, पण आता काहीतरी करायचं जर ठरवलं आहे आपण तर थोडंफार संघर्ष करावं लागतं. तर थोडंसं मला मन कुठेतरी दुखते, पण आता पर्याय नसल्यामुळे मला ते करावंच लागते. तर हे सायंकाळी घरी आलो आम्ही आणि हितांशीला मला ट्युशनला पाठवायचं असल्यामुळे मी तिची छान तयारी करून दिली, थोडं रिलॅक्स झाले आणि नंतर मग मी लागली माझ्या कामाला. तर हितांशीला मला असं वाटतं थोडंसं कसं वेळ द्यायला पाहिजे, तो वेळ माझ्याकडून कमी मिळतो. आणि आज गुरुवार असल्यामुळे हितांशीची खूप डिमांड होती, मम्मी पालक पनीर बनव. तर 2 दिवस मी टाळले आणि मग गुरुवार असल्यामुळे आज पालक पनीरचा बेत अखेरकाळ ठरलाच आमचा. तर पालक पनीर मी सिंपल वेवनी बनवत असते, जसं तुम्ही बनवत असाल तर सिंपल कांदे, टमाटर, लसूण, कोथिंबीर असं मसाला मी सगळा फ्राय करून घेते चिरून आणि त्यानंतर मिक्सर ग्राइंडला बारीक करून पेस्ट हे करते. आणि पनीर मी जास्त तळत नाही, पनीर हलकं मी थोडं शालो फ्राय करते. त्यानंतर मस्तपैकी फोडणी घातलेले सिंपल मसाला तेलामध्ये होऊ देते. त्यानंतर तेल परतलं की छान तिखट, मीठ, हळद जे आपल्या चवीनुसार लागते तिखट त्यानुसार मी मसाला तयार करते भाजीचा. आणि एक गोष्ट आहे, हा मिक्सर मी
गेली 6 महिने झाले फ्रूट प्रोसिजर आहे हा खूप छान तयार होतो ज्यूस यामध्ये. तर मी कधी कधी मसाला पेस्ट करण्यासाठी पण यूज करते आणि खूप कमी टाईममध्ये 1 मिनटामध्ये तो पेस्ट बनून ज्यूस बनून तयार होतो. तर याची खासियत खूप छान आहे, क्वालिटी छान आहे आणि मेन याचं उद्दिष्ट जर म्हणाल तर कमी जागेत तो बसणारा आहे, त्याला जास्त स्पेस लागत नाही. त्याचं भांडं पण खूप छोटं आहे, जे भांडं म्हणजे रेग्युलर आपल्या याच्यामध्ये राहू शकते आणि मला तर खूप खूप जास्त आवडला. तर मी हा परचेस केला आहे. जर तुम्हाला हा परचेस करायचा असेल तर मला DM करा, मेसेज करा, मी लिंक तुम्हाला शेअर करेन. आपल्या हितांशी स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. जर आवडला तर नक्की सांगा. त्यानंतर पालक पनीर बनवून घेतलं मस्तपैकी आणि मला करायच्या होत्या पोळ्या. त्यानंतर हितांशीचा टाईम झाला होता. हितांशी पण ट्युशनमधून आलेली आणि तिचं असं होतं की थोड्या मला पण पोळ्या लाटायच्या आहे मम्मी, पण तेच चालू होतं. आणि लहान मुलांचं कसं असते ना, जे स्कूलमध्ये झालं ट्युशनमध्ये झालं त्या गोष्टी मुलं शेअर करतात आणि करायलाच पाहिजे. त्यांचं म्हणणं मी खूप ऐकून घेते, कारण मुलं जे बोलतात ना त्या कुठेतरी त्यांना रिस्पॉन्स देणं आपल्याला गरजेचं असते. त्यावर त्यांना खरं काय चांगलं किंवा काय वाईट या गोष्टीचं त्यांना एक्सप्लेनेशन करून सांगावं लागते. तर तेच मी हितांशीला सांगत आहे, कारण आज हितांशीचे स्कूलमध्ये काही क्वेश्चन रॉंग झालेले, तर ते थोडंसं मुलांचं कसं थोडंसं डिप्रेशन म्हणजे मला इतकं रॉंग मिळालं, आता कसं मी ट्युशनला नाही जाणार मम्मी, तर तेच तिला समजून सांगत होते मी आज. आणि आता ती ट्युशनमधून लर्न करून आल्यावर मम्मी मला खूप भारी वाटत आहे आता. तर तेच चालू होतं तिला समजवणं की कोणतीच गोष्ट कठीण नसते. जर प्रयत्न केले, वेळ लागेल थोडा आपल्याला, पण प्रयत्न केले तर आपण नक्कीच ते गोष्ट सोप्या पद्धतीने हँडल करू शकतो. तर असं माझं रुटीन राहते. खूप थकलेली राहते, पण जबाबदारी आहे ती पार पाडावीच लागते आणि खूप मजा पण येते, कारण जबाबदाऱ्या पार पाडल्याशिवाय त्यामागचं स्ट्रगल केल्याशिवाय खरी मेहनत कायही कळत नाही. आणि मला खूप जणं बोलतात फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये की सगळं घरी बरोबर आहे, तू कशाला इतकी दगदग करते. हितांशीला कधी क्लासमध्ये तर कधी घरी असं ठेवण्यामध्ये येते. पण मला एक सांगायचं, हा संघर्ष माझा थोड्या काळासाठी राहणार आहे. एकदा का मी त्या गोष्टीमध्ये जर सेटल झाले तर मला माहीत आहे यश काय असणार आहे माझ्याकडे. आणि त्या गोष्टीसाठी मला आत्ता कॉम्प्रोमाइज करणं खूप थोडं जड जाते, पण मी त्यासाठी स्वामींचे खूप आभार मानते की मला ते प्रत्येक वेळेस खडतर प्रवासातून उभा करून मार्ग दाखवतात आणि त्या मार्गातून मी यश नक्की मिळवेल हे मला स्वतःवर विश्वास आहे. तर अशा पद्धतीच्या आणि त्यानंतर हितांशी आले किचनमध्ये. आता तर तिने पूर्ण किचनवर कब्जा केला आहे माझ्या आणि तिला करायची होती पोळी. पोळी पण एक आता म्हणाल की काय छोटीशी मुलगी आहे तिला पोळी करू देते, पण ती तिची आवड आहे आणि त्यांचं गुण काय आहे त्या गुणांना त्यांना वाव देणं ही मला तरी वाटतं महत्त्वाचं असते. गॅस थोडा मेस येईल काही हरकत नाही, पण तिला करते तेच खूप छान वाटतंय कुठेतरी छोटं. तिने म्हटलं की नाही मला ही पोळी पप्पांना द्यायची आहे, तू खायची नाही मम्मा बरं का. तर तेच होतं आहे. त्यानंतर नैवेद्य करून घेतलं आहे छान मस्तपैकी, आरती झाली. छोटासा साधा सिंपल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.